मेहता का उल्टा चष्मा. लवकर या लवकर या. चला 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 लवकर चला. बंद करा बंद करा. मला लवकर सांगा तुम्ही काय केलं. मी खूप एक्साइटेड आहे. रीटा दीदी सांगतो. गोली पिंकू गोगी जा पटकन पोझिशन घ्या. अरे सगळे हे काय आहे काहीतरी सांगा. रीटा दीदी तुम्ही फक्त गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करा आणि गणपती बाप्पा आशीर्वादाच्या रूपात काही ना काही नक्की देतील. ओके चल चल अरे चल. पण गोली हे विघ्नहर्ता सर्वांचे विघ्न दूर कर आणि त्यांचं आयुष्य सुखांच्या फुलांनी भरून टाक. गणपती बाप्पा तू तर चमत्कार केलास खरंच. दिस इज अमेझिंग. मोदक सुद्धा. थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. रीटा दीदी कसं वाटलं? अमेझिंग. कसं केलं तुम्ही. इट्स सो गुड. रीटा दीदी यावर्षी गोकुळधामच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाचा जो कोणी दर्शन घ्यायला येणार आहे त्याला गणपती बाप्पा काहीतरी आशीर्वाद नक्कीच देणार आहेत आणि हा आमचा वायदा आहे. आणि रीटा दीदी आमची इच्छा आहे की ही बातमी तुमचं चॅनल कलटकच्या माध्यमातून सगळ्यांना कळवू. ऑब्विसली मी कळवणार आहे. चला चला बाहेर जाऊया आपण. होय, आले आले आले. सांगा मला. बरं झालं आले. अगं रीटा मुलं तर काही सांगत नाहीये. तू तरी सांग आतमध्ये काय आहे? हो यार सांग ना आम्हाला रीटा. हो रीटा लवकर सांग. माझी उत्कंठा खूप वाढते. हो भाऊ सगळ्यांची उत्कंठा वाढते. ओय भिडू ओय तू परत टेन्शन घेतोयस. ओय तुला सांगितलं ना बर्फासारखं काळीत सुद्धा थंड ठेव. ओय आपल्या टप्पू सेनेची मुलं आहेत. देवाच्या कृपेने जे काही करतील ते अगदी चांगलंच करतील. होय होय चल चल सांग आम्हाला रीटा. बरं बरं ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगते. टप्पू सेनाने असं प्रयोजन केलंय की आतमध्ये गेल्यानंतर बाप्पाच्या चरणी जो कोणी प्रार्थना करेल त्याला आशीर्वादाच्या रूपात बाप्पा नक्की काहीतरी देईल. जसं माझ्यावर पुष्पवृष्टी झाली. अरे वा ओय कमाल झाली. म्हणजे मूर्तीमधून फुलं तुमच्यावर पडली? नाही तसं नाही झालं पण कुठून तरी वरून फुलांचा वर्षाव झाला आणि त्यानंतर मला हे मोदक पण मिळाले. मोदकही मिळाले वरून? हो आणि माहितीये टप्पू सेनाचा हा प्रण आहे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जो कोणी पूजा करायला येणार तो रिकाम्या हातून नाही जाणार. टप्पू सेना खूपच चांगला विचार केलाय. तुम्हाला खूप सारं पुण्य लाभणार. म्हणजे प्रत्येक दर्शनार्थीला देवाकडून काही ना काही भेट. सगळे किती खुश होतील ना. खुश. हो कारण याला म्हणतात साक्षात आशीर्वाद. अगदी योग्य मेहता साहेब. वा 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 टप्पू सेना किती सुंदर कल्पना उभारली आहे तुम्ही लोकांनी. वा वा बापूजी. टप्पू सेना टप्पू. वा ओ बरं आता कळलं की इतकी मोठी दानपेटी का ठेवलीये. अरे आशीर्वाद मिळाल्यावर सगळे खुश होऊन दानपेटीत काही ना काहीतरी टाकतीलच ना. समजलं का भिडे? हो हो समजलं. अरे बाबा काय बिझनेस माइंड आहे. शेवटी व्यापाराचाच मुलगा ना. ओ भिडे भाऊ हे सगळं मी नाही शिकवलं टप्पूला. अरे मी कौतुक करतोय बाबा. अरे बाबा मस्ती मजाक सोडा आणि ह्या गोष्टीची सर्वात चांगली बाजू बघा. ह्याची सर्वात चांगली बाजू आहे गणपती बाप्पा आपल्या डेकोरेशनचा खर्च स्वतःच करत आहेत. आम्ही काही जादू वगैरे दाखवून कोणालाही प्रसन्न वगैरे करणार नाही आहोत. आम्ही फक्त लोकांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद देऊ इच्छितो बस. वा वा ब्रेकिंग न्यूज.
न्यूज. यावर्षी गोकुळधाम सोसायटीमध्ये गणपती बाप्पा देतील साक्षात आशीर्वाद. आमच्या टप्पू सेनेचं असं म्हणणं आहे की गोकुळधाम सोसायटीमध्ये जो कोणी गणेश दर्शनाला येईल तो इथून रिकाम्या हाती नाही परतणार. तर तुम्ही लोक विचार करत असाल की बाप्पा स्वतः येऊन आशीर्वाद कसा देणार, तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला तुम्ही लोक येऊ शकता गोकुळधाम सोसायटीमध्ये. दर्शनाची वेळ आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि तुम्हाला मिळणार आहे बाप्पाचा आशीर्वाद. आता बघायचं हे आहे की गोकुळधाम सोसायटीमध्ये कोण कोण येणार गणरायाचा आशीर्वाद घ्यायला. आम्ही सगळे गोकुळधाम रहिवासी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त लोक बाप्पाच्या दर्शनाला येतील. मी रीटा रिपोर्टर कॅमेरामॅन आमिर इराणी सोबत कलतक. पप्पा संध्याकाळी गोकुळधामला जाऊया. हो बाळा. गोकुळधाम वाल्यांनी यावर्षी किती सुंदर डेकोरेशन केलंय ना. हो आज संध्याकाळी दर्शनाला जाऊया. ऐका मित्रांनो, आपण यावर्षी ना गोकुळधाम सोसायटीमध्ये दर्शन करायला जाऊया. हा पक्का जाऊया. या वर्षी गणपतीच्या दर्शनाला गोकुळधाम मध्येच जाऊ. बाय गाईज. मुलांनो, आम्हाला आत्ताच दाखवा ना तुम्ही आतमध्ये काय काय आयोजन केलंय ते. म्हणा बेटा प्लीज. हो ना. काय ना संध्याकाळी खूप गर्दी होणार, आम्हाला बघायला मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही आताच दर्शन करून बघतो ना. हो बरोबर आहे. थांबा, थांबा. तुम्हा सगळ्यांना आज संध्याकाळी 4 वाजता दर्शन घ्यायला मिळणार आहे. ठीक आहे. अरे खूप तयारी करायची अजून बाकी आहे. चला चला आतापासून सुरू करू तर संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. हो, आज संध्याकाळी 4 वाजता इतके लोक येणार की तुम्ही फक्त बघत राहाल. चला, चला, मित्र. अरे ओय, काय आत्माराम, अरे इतके लोक येणार तर आपण क्राऊडला कंट्रोल कसं करणार? अरे कोणी नाही येणार रे बाबा. हे कलतक न्यूज चॅनल कोण बघतं? अरे नाही असं नाही पोपटलाल. तुफान एक्सप्रेसच्या न्यूज चॅनल नाही आहे तर कलतकच्या न्यूज चॅनल आहे भाऊ. हो आणि त्यावरून हे तर लिव्ह प्रशासन आहे. प्रसारण, लाईव्ह टेलिकास्ट. हो सॉरी प्रसारण लिव्ह प्रसारण आहे. तर आतापर्यंत हजारो लोकांनी न्यूज बघितली असेल आणि संध्याकाळपर्यंत तर इथे लोकांचा तलाव साचेल. हो ना बापूजी? जेठालाल, तुला असं तर म्हणायचं नाही ना की लोकांचा सैलाब येणार हा आहे? तेच सॉरी बरोबर. हे अरे बरोबर मग आहे. यात त्रास करून घेण्यासारखं काय आहे सांग? नाही मी कुठे त्रास करून घेतोय. हा सॉरी. अरे भाऊ पोपटलाल, यात त्रास करून घेण्यासारखं काहीच नाही. समजा की खरंच खूप सारे लोक आले तरी भक्तच आहेत ना, दर्शनाला आले आहेत. हो आणि जितके जास्त भक्तजन येतील आपल्यासाठी तितकीच गर्वाची गोष्ट आहे. होय. अरे बाबांनो, तुम्ही काळजी नका करू. टप्पू सेना जे काही करेल ते विचार करूनच करेल. हा चला सगळ्यांनी आपापल्या घरी जा. चला. ओय चला बाबांनो घरी चला. चल रे. 4 वाजता खाली ये अरे दया, आता मला सुद्धा थोडीशी काळजी वाटते. कशाची? अगं दर्शनासाठी मोठ्या संख्येत गर्दी जर जमा झाली तर कंट्रोल करणं खूपच कठीण होऊन जाईल. अरे टप्पूचे पप्पा तुम्ही काळजी करू ना, काही नाही होणार. अरे काय काळजी करू नका, काही नाही होणार. टप्पूनी कलतकच्या माध्यमातून साऱ्या जगाला सांगितलं आहे की जो कोणी गणपतीच्या दर्शनाला इथे येणार तो रिकाम्या हाती परत नाही जाणार. गणपती बाप्पा तर्फे आशीर्वादाच्या स्वरूपात काहीतरी नक्कीच मिळणार. विचार कर, अशा देवाजवळ आशीर्वाद घ्यायला कोण नाही येणार? मला तर वाटतं फक्त मुंबईमधूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा भक्तजन येतील. आणि टप्पू सेनेचा काय बंदोबस्त आहे मला माहित नाही, पण समजा की कोणाला आशीर्वाद मिळाला आणि कोणाला नाही मिळाला तर लोक भांडणं करतील. अरे काही नाही होणार जेठ्या. माझा टप्पू सेनेवर पूर्ण विश्वास आहे. टप्पू सेना जे काही करते ते सगळ्या गोष्टींचा विचार करून करते. चल गोगी चल. पिंकू पडदा बंद कर. हो बंद कर. लवकर इथे ऐका. पिंकू, गोली, गोगी, तुम्ही तिघे इथे मंडपात राहून ज्यांना जो आशीर्वाद मिळायचा आहे त्याची तयारी कराल. ओके. आणि मी आणि सोनू बाहेर राहू. ओके. टप्पू आज संध्याकाळी काय होणार आहे? मला तर खूप भीती वाटते रे. डोंट वरी सोनू, आतापर्यंत सगळं आपल्या प्लॅन नुसारच चालू आहे. पण फ्रेंड्स, आपली खरी परीक्षा आज संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार. हो, आज संध्याकाळी 4 वाजता आपल्याला समजणार की गोकुळधाम सोसायटीमध्ये किती लोक दर्शनाला येणार आणि किती देणगी येणार आहे. मित्रांनो, त्या देणगीवरून आपल्याला समजेल की आपण घेतलेलं कर्ज आपण फेडू शकणार आहोत की नाही. आणि जर ते उधार घेतलेले पैसे आपण फेडू नाही शकलो तर मग फ्रेंड्स विचार करा, ते धनराज श्रॉफ काका आपल्या सोबत काय काय करतील. लक्षात आहे ना ते काय बोलले होते? जर माझे पैसे मला वेळेत नाही मिळाले तर ते कसे वसूल करायचे हे मला चांगलंच ठाऊक आहे.
फ्रेंड्स, तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार का करताय? असा विचार करा की आपला प्लॅन नक्कीच पार पडणार. सोसायटीमध्ये लोकांच्या रांगा लागू देत आणि एवढी देणगी हवी की आपण कर्जाने घेतलेले पैसे एका दिवसात फेडून टाकू. हो तर बोला गणपती बाप्पा. चला घाई करा फ्रेंड्स, आता 4 वाजायला थोडाच वेळ बाकी आहे. सो आर यू रेडी? ए भाऊ चल चल चल. अरे नाही मला गोकुळधाम सोसायटीमध्ये गणेश दर्शनाला जायचं. अरे मला पण गोकुळधाम दर्शनालाच जायचंय. असं आहे भाई. या चल 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 हो, लवकर बसा, चल. बसा. असं कळलंय की गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये निराळ्या प्रकारच्या गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, जिथे बाप्पा भक्तांना कोणता ना कोणता आशीर्वाद नक्की अरे देतील. लवकर गोकुळधाम सोसायटी मध्ये चला ना. जास्त उशीर झाला तर मोठ्या लाईनीत उभं राहावं लागेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचे गोकुळधाम सोसायटी गणेशोत्सव मंडळातर्फे हार्दिक स्वागत. या भक्तीने या, भावनेने या, श्रद्धेने या गणपती बाप्पाचे दर्शन करा आणि आशीर्वाद घेऊन जा. या इथे जो कोणी दर्शन घेईल तो भरल्या हातानेच परत जाईल. या सारे या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, प्लीज कोणीही रांग तोडू नका. थँक्यू. आणि तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या, धक्कामुक्की करू नका. ओके, थँक्यू. गणपती बाप्पा. या चप्पल इकडे काढ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मेहता साहेब, अंजली वहिनी, इतक्या सगळ्या भक्तांना आपल्या सोसायटीमध्ये बघून खूप आनंद होतोय. असं वाटतंय की आपण गोकुळधाम मध्ये नाही कुठल्या तरी तीर्थस्थानावर आहोत. अगदी योग्य बोलतोस पोपटलाल. इतके सगळे भक्तजन, खरंच आपल्या गोकुळधामसाठी गर्वाची गोष्ट. हो ना. ए रोशन आजा. ओय काय झालं सोनिये? अरे छोटू, दर्शन घ्यायला किती भक्तजन आलेत. ओय आपल्या टप्पू सेनेने तर कमालच केले यार. जीव रे जीव मारी टप्पू सेना. चल खाली जाऊया. हो. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. टप्पूचे पप्पा, टप्पू सेनाने तर कमालच केली. बघा ना किती भक्तजन आलेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. हा गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहे, अजून काय असणार दया. वा वा. हो बापूजी. तुम्ही लोक इथे आहात. चला लवकर खाली चला. हो ना. अरे अरे वा वा. बघितलं काकाजी. अरे बघा ना किती छान ना. तिथे गजब झालं. गोकुळधाम सोसायटीमध्ये इतकी गर्दी आजवर कधीच नाही होती. हो ना मेहता साहेब? गर्दी बघ ना. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः ओम गणपतये नमो नमः। चला तर मग आपण सुद्धा रांगेत उभं राहूया दर्शन करायला हा हो हो चला चला अरे काय चला भिडे, रांग अब्दुलच्या दुकानापर्यंत पोहोचली आहे. अरे पण आपल्याला रांगेत उभं राहायची काय गरज आहे? आपण तर सोसायटीतले आहोत, आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळायला हवं ना. नाही 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 नाही. पोपटलाल, आपण नियम नाही तोडले पाहिजेत. नियम सर्वांसाठी समान असतात. हो भिडे, आपण नियम तोडणार नाही आहोत, पण टप्पू सिन्हाशी बोलू शकतो ना की त्यांनी आपल्यासाठी काही वेगळा बंदोबस्त केलाय की आपल्याला सुद्धा रांगेतच उभं राहायचंय. हे होऊ शकतं. हा तर चला बोलून बघूया. चला 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 भाऊ चला. मी बोलतो बाजूला या. अरे या होय, काय, कुठे या? कुठे या? एक कोण मिनिट. हा, तुम्ही? काय किती माणसं आहात? म्हणजे काय? दर्शन करायचं ना तुम्हाला? हो हो तर एक काम करा, 50-50 रुपये प्रत्येकी द्या. माझे मित्र रांगेमध्ये उभे आहेत, तर तुम्हा लोकांचं दर्शन पटापट होऊन जाईल. कोण आहे हा? ही हिम्मत आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये येऊन हे धंदे करतोस तू, काळे धंदे करतोस तू. सोडणार नाही मी. अरे काय झालं रे, काय झालं? त्याला असं पकडलं का तुम्ही? अरे भाऊ पळ पळ. अरे तर याचे सोबत आहेत. पकडा या ना, पकडा. काय झालं तुला? अरे भिडेला धरलाय मी. ब्लॅक मार्केटिंग करतात. हा गपचूप उभे राहा. सोडणार नाही कोणाला मी. कुठे पळून जाताय तुम्ही? ब्लॅक मार्केटिंग करतात. गोकुळधाम सोसायटी मध्ये करतो ब्लॅक आणखी मार्केटिंग. किती लोक आहेत तुमचे? हा एक वरिष्ठ युवा असा पत्रकार असताना हे असे काळे धंदे करण्याची हिंमत कशी झाली तुमची? मी तुमचं सगळं जग हलवून टाकेन. हळूहळू. देवाच्या दर्शनासाठी काळाबाजारी करता तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही आमच्या भक्तीचं व्यापारीकरण केलं. अरे आमच्या श्रद्धेची मस्करी करताय तुम्ही. अरे पैसे देऊन आम्ही जर दर्शन केलं ना तर आमच्या दर्शनाला काही अर्थ नाही. देवाला फक्त आपल्याकडून प्रार्थना हवी असते आणि तुम्ही काय करताय? व्यापार. आणि काय रे तुम्ही लोक देवाच्या दर्शनासाठी काळाबाजारी करून पैसे कमवायला बघता? त्यापेक्षा चांगल्या मनाने भगवंताची भक्ती करा, मग भगवंत त्याहूनही जास्त पैसे तुम्हाला देतील. हो जरा बघा. कळलं? आम्ही कान पकडून माफी मागतो काका, असं पुन्हा नाही करणार. माफ करा. ठीक आहे जा 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 जा. पण यापुढे असं काही करायचं नाही. आणि केलं तर मी सोडणार नाही तुम्हा लोकांना. जा जा जा. निघा. चला निघा तुम्ही. काय झालंय? अरे टप्पू, तुम्हाला माहित नाहीये इथे दर्शनासाठी काळा बाजार चालला होता. 4-5 लोक घुसले होते, काळा बाजार करत होते. बरं टप्पू, आता तू आम्हाला सांग की दर्शन करण्यासाठी आम्हाला काय करायचंय? रांगेत उभं राहायचंय की मग? सोसायटी वाल्यांना रांगेत उभं राहायची गरज नाहीये. तुम्हा लोकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था केली आहे. अरे वा. तुम्ही सगळे मेहता अंकलच्या घराजवळून रांग लावून उभे राहा. नंतर सगळे जण एक एक करून दर्शनाला येऊ शकता. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप मस्त पोरांनो, शाबास. चला चला.
गणपती बाप्पा मोरया. जेठ्या, हे बघ, देवाच्या आशीर्वाद रूपात काय मिळालं मला बघ. खूप छान. चल दया आपण पण जाऊया. अरे चला रे चला लवकर चला लवकर चला. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू दांडिया टप्पूचे पप्पा. हॅलो एक मिनिट, काय हॅलो? हे तर तुझा आशीर्वाद. गणपती बाप्पा माझा आशीर्वाद. जिलेबी फाफडा. तुम्हाला कसं माहिती की हेच माझे फेवरेट आहेत? अरे टप्पूचे पप्पा, हे तर गणपती बाप्पा आहेत. हे तर अंतर्यामी आहेत. यांना तर सगळंच हो माहिती ना, आहे. मी पण मूर्ख सारखं काय विचारतोय. थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू. थँक्यू गणपती बाप्पा. हे पकड, हे पकड. थँक्यू बाप्पा. हे तर गजब झालं चमत्कार. तुमची महिमा तर महान आहे. गोगी आपला प्लॅन सुपर डुपर सुपर हिट आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा, मोरया रे. दे मोरया माझा रे. आशीर्वाद मला दे. हा. गणपती बाप्पा, मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा. छान आहे. चला चला तुम्ही अरे वा, इतका मोठा मोदक. अरे वा मस्त. गणपती बाप्पांनी तर आशीर्वाद स्वरूपात माझी प्रिय वस्तू दिली. थँक्यू गणपती बाप्पा. खूप मस्त. हा तुझ्यासाठी. माझ्यासाठी. हंस. हंस, हे बघ. खूप छान दिसतात, खरंच खूप छान दिसतात. थँक्यू बाप्पा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा. अरे वा, किती छान. बाप्पा. काय 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 मिळालं? अरे वा. अय्यर, गणपती बाप्पाने मला नवीन नेल पॉलिश दिली आणि तीही माझ्या आवडत्या आणि रंगाची. हे बघा पॅन ड्रायव्हर. थँक्यू गणपती बाप्पा. एक मिनिट. हो प्लीज. थँक्यू. गणपती बाप्पा. हा. थँक्यू सो मच. किती छान गिफ्ट मिळालं ना. मिळाला आशीर्वाद मिळाला. अय्या टिकली.
म्हणजे मला आशीर्वाद मिळाला. थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू. थँक्यू बाप्पा. किती मस्त आहे. काय मला आशीर्वाद मिळालाच नाही. अगं बाई, तुम्ही मनापासून प्रार्थना केली नसेल हो ना? मनापासूनच केली होती मी. अजून अजून मनापासून प्रार्थना करा. बरं, ठीक आहे ठीक आहे. गणपती बाप्पा, मला पण आशीर्वाद पाहिजे हा. माधवी, काही मिळालं का आशीर्वाद म्हणून? नाही ना. आ? Please. का? ओय टप्पू, काय करतो यार? भिडे सरांच्या वीज का नाही पडते? अरे मला काय माहिती, मी थोडी ना काय करतोय, स्विच नाही दाबत. दाब दाब. अजून थोडं मनापासून. अजून. अरे मिळालं मिळालं. हे बघा, आशीर्वाद मिळाला. अरे वा, थँक्यू गणपती सरस्वती बाप्पा. मातेचं नाव आहे. अरे वा, खूपच छान. थँक्यू थँक्यू गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. या. शेठजी, शेठजी, आम्ही आलो. हो हो, तुम्ही पण पटकन रांगेत उभा राहा. लवकर, लवकर. वेळ निघून जाते. हो, पण माझ्या मागे मागे हा, माझ्या मागे हा. अरे हो बाबा, तुझ्या पुढे कोणी जात नाही, हा? हे बघा काय मिळालं. ओय, काय काय मिळालं भिडू? ओय, अरे वा वा, क्या बात आहे भिडू. आशीर्वाद मिळाला बाप्पाचा. मग काय? चला लवकर चला. अरे हे कुठून आलं? कोणते पडे हो? मला नाही माहित, पण आहे काय यामध्ये? ओय कडा. ओय वाजी वा, मन प्रफुल्लित केलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार. आशीर्वाद दिलात मला. हा? ओय. अरे बघ बघ बघ, लवकर बघ काय आहे त्यामध्ये. होय होय होय, क्या बात आहे. ओय सोनिये, अगदी तुझ्यासारखं सुंदर आहे यार. धन्यवाद बाप्पा. सगळेजण खुश होत. ओय हे घे हे घे हे घे. हा. ओय होय होय, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. अरे वा, होय, 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 बघा, काय मिळालं. छान. वा 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 वा. हा तर चमत्कार झाला. एका लेखकाला पेन मिळालं. तारक, बाप्पाचं म्हणणं आहे तुम्ही खूप लिहा, खूप चांगलं लिहा, लिखाण करत राहा. गणपती बाप्पांकडे हीच प्रार्थना करतो अंजली, की चांगलं तर लिहीन पण खरं लिहीन. अगदी बरोबर. जय गणपती बाप्पा. जय गणराया. थँक्यू सो मच बाप्पा. बघितलं तारक, आता तर बाप्पाची सुद्धा अशीच इच्छा आहे की तू हीच भाजी खावीस. बस आज तर मी या सुधी आणि कारल्याचा ज्यूस बनवून माझ्या हाताने तुम्हाला पाजणार आहे. अरे नाही 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 नाही, काय गणपती बाप्पाने आशीर्वाद दिलाय अंजली, आणि देवाने दिलेला आशीर्वाद तू मिक्सर मध्ये असा वाटून काढशील बरं नाही. हा देवाचा आशीर्वाद आहे, मग देवाच्या फोटो समोरच ठेवायचा आहे आयुष्यभर, समजलं? नाही तारक, प्रसाद तर खाण्यासाठी असतो. अगं आशीर्वाद आहे बाबा. चल चल चल, बाहेर खूप रांग लागलीये, बाकीच्यांना सुद्धा दर्शन घेऊ दे. चल चल चल. अरे वा, सगळे दानपेटीमध्ये भरभरून देणगी देत आहेत. हो ना. अरे मित्रांनो, गणपती बाप्पांनी मला तर पेन दिलाय. पेन. पत्रकार पोपटलाल वेट्स कमिंग सून. अरे थँक्यू थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू.
तुम्ही स्वतःच मला माझ्या लग्नाची पत्रिका पाठवलीये. याचा अर्थ आता माझं लग्न लवकरच होणार. थँक्यू बाप्पा, थँक्यू. आता सगळी तयारी करावी लागणार आहे मला. अरे हा, एक मिनिट हा. पूर्ण टाकतो हा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे, अरे ऐका काय मित्रांनो, झालं? ऐका. लग्नाची काय पत्रिका झालं? आली, लग्नाची पत्रिका कमिंग सून, कमिंग सून. लग्न पत्रिका कोणाची पत्रिका आहे? माझी आहे बाबा. अरे माझी आहे रे जेठालाल. आज देवाने पाठवले माझी लग्न पत्रिका. अरे पण यात काय लिहिलंय ते तरी बघा. पत्रकार पोपटलाल वेड्स कमिंग सून. हो म्हणजे लवकर लग्न होणार आहे माझं. खूप याचा अर्थ तयारी हा नाही करायची की मला. लवकरात लवकर लग्न होणार आहे, पण जिच्या बरोबर लग्न होणार आहे ती लवकरच अहो, येणार मग आहे. तेच झालं ना. काय हा. करून मिळत असेल? येते, आता येते. अर्धा तास होत झाला नाही आता. वा गणपती बाप्पा वा, तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली. तुम्ही माझी इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण केली. गणपती बाप्पा मोरया. शेठजी, जे काम तुम्ही आजवर नाही केलं ते गणपती बाप्पाने एका क्षणात करून दाखवलं. काय काय दिलं? इन्क्रीमेंट लेटर. रिटायरमेंट लेटर? नाही नाही, रिटायरमेंट लेटर नाही, इन्क्रीमेंट लेटर म्हणजे पगार वाढवायचं पत्र. यात काय लिहिलंय माहितीये का? की तुम्ही माझा पगार 20% वाढवणार आहे. अरे वा. आता जर गणपतीजीने सांगितलंय तर तुमचा पगार वाढवावाच लागणार. थँक्यू थँक्यू. हरकत नाही, तुमचा पगार नक्की वाढणार नटू काका. काय तारीख काय आहे त्यावर? कधीपासून वाढवायचा आहे तुमचा पगार? नाही, तारीख तर नाही टाकली आहे. अच्छा, काही नाही. गणपतीजीने सांगितलंय तर पगार तर तुमचा वाढणारच. थँक्यू. बस कधीपासून वाढणार ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार. या या या, या या, या. गणपती बाप्पाने आपल्याला आशीर्वाद म्हणून गुलाब दिले. हाय बागेश्वरजी, जय गणेश. पण त्यांचा आपण काय करणार? गौरीजी, हे घ्या तुम्ही. धन्यवाद. आणि हे तुमच्यासाठी. थँक्यू. चला. हो बागेश्वरजी. रस्ता कुठे गेला? इथेच तर होता. नाही, आता तर सापडतच नाहीये. आपण आलो तेव्हा तर होता. कुठे गेला? हा, मिळाला. हा, सापडला. चला चला, चला, कॉंग्रॅच्युलेशन. चला. या आला आला आला. आले 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 आले. नट्टू काका, हे बघा, गणपती बाप्पाने आम्हाला आशीर्वाद म्हणून गुलाब दिले. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे आले आले. अरे 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 वा. चांगले आशीर्वाद. काय बंदोबस्त आहे? कोणाला पेन तर कोणाला पत्रिका, कोणाला फाफडा जिलेबी. वा छान. मस्त. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. टप्पू, सोसायटी वाल्यांचं दर्शन झालंय ना? तर लवकर लाईन सुरू करूया, गर्दी वाढत चालली आहे. हा चला फ्रेंड, चला चला आपली पोझिशन घेऊया. चला चला हो, चला. चला 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 चला, आपण पण सगळे जाऊया, रात्री आरतीला भेटूया. हो चला चला. चला. हो, हो, चल चला. कोमल, चला. चालेल. हो हो, चला बाय. जेठालाल, अरे काय करतोय? सुगंध सुगंध घेतोय मेहता साहेब. अरे का जिलेबी फाफडा खायचा नाही आज? फक्त सुगंध घेतोय त्याचा? तुम्हाला कळत नाही मेहता साहेब, काय? जिलेबी फाफडा खायचा एक वेगळा प्रकार आहे. अच्छा. सर्वात आधी तर तुम्ही दोघांना प्रेमाने एकटक बघत राहा. असं
ठीक आहे. ज्याने काय होणार तर तुमचे डोळे तृप्त होणार. बरं. नंतर तुम्ही त्याचा सुगंध घ्या. याने काय होणार तुमचं नाक तृप्त होणार. मग शेवटी जाता तुमच्या जिभेच्या तृप्तीसाठी तुम्ही दोघांना खा. काय आहे ही ना पूर्ण प्रक्रिया आहे. अगदी बरोबर 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 आचार्य जेठानंदजी. अरे जिलेबी फाफडा खाण्यात तर तुमची PhD झाली आहे. मग तुम्ही जी प्रोसेस सांगाल ती मी मान्य करेन. द्या द्या. हो ती प्लेट ठेवा. हे घ्या. अच्छा अच्छा हे इथे सुगंध घ्यायचा ना. 1 2 3 हा. हा. वा वा वा. आहा. हे काय होत आहे. काय जेठालाल असं वाटतंय की या जलेबी फाफडा खाण्याच्या प्रोसेस मध्ये मी तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे निघून गेलोय. नाही हे कसं काय शक्य आहे. तुम्ही काय अनुभवताय. होतोय होतोय जेठालाल अनुभव होतोय. मला यातून फक्त जलेबी फाफडाचा नाही चहाचाही सुगंध येतोय. चहाचा सुगंध जलेबी फाफडामुळे नाही तर चहामुळेच येतोय. अरे वा वा. या अंजली वहिनी या. वा. गरमागरम मसाला चहा. आज तर मेजवानीच झाली ना. गणपती बाप्पाच्या आशीर्वाद स्वरूपात हे जिलेबी फाफडा आणि तुमच्या हाताचा गरमागरम मसाला चहा. द्या इथे मी वाढते तुम्हाला. हो द्या द्या द्या. तसं मेहता साहेब एका सेकंदासाठी तुम्ही मला घाबरवलं होतं का. म्हणजे मी विचार करायला लागलो की मी जिलेबी फाफडाच्या खूप जुना अभ्यासू आणि तुम्ही पहिल्या सुगंधात असं माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे कसं काय जाऊ शकतात. एकदम योग्य बोललात जेठालाल. एक वेळेस तर मलाही असं वाटलं की असं कसं होऊ शकतं. तेच. पण नंतर मला कळलं की आयुष्यात योग सिद्धीचा शेवटचा टप्पा तर कधीही प्राप्त होऊ शकतो ना. म्हणून मला वाटलं की माझ्या आयुष्यातला तो क्षण आत्ताच आलाय. बरोबर बरोबर. हे घ्या सावकाश घ्या. पण तसं काय म्हणत होता तुम्ही. बस अंजली आम्ही जेवण ते जीवन या विषयावर विचारांचं देणं घेणं करत होतो. खरं तर याच विषयावर आम्ही बोलत होतो. हो ना जेठालाल. आता आदान प्रदान खूप झालं. आता थोडस खादान पण बघू आणि यांचा पण सन्मान करू. अरे वा. आज तर तुमच्या तोंडून कविता फुटते सारखी. तोंडातून नाही पोटातून. उपाशी पोट माणसाला काही पण बोलायला मजबूर करेल. भाग पडते. खा खा. आता चहा थंड होतोय. घ्या. ऐका ऐका ऐका. मी समजू शकतो की तुम्ही केव्हापासून रांगेत उभे आहात. पण तुम्ही लोकांनी थोडा वेळ थांबा. सगळ्यांचा नंबर नक्की येईल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टप्पू तुला कोणीतरी भेटायला आलाय. येस सर. आम्ही गणपती डेकोरेशन स्पर्धेचे जज आहोत. आम्ही तुमच्या गोकुळधाम सोसायटीच्या गणपतीचं डेकोरेशन बघायला आलो आहोत. अरे सर प्लीज प्लीज या ना सर. या मॅम या. वेलकम वेलकम. सगळ्यांना दर्शन मिळेल. हा थांबा थांबा थोडा वेळ. हा ही तुमची गोकुळधाम सोसायटी आहे ना. हो सर. आमच्यासाठी ही एक आश्चर्यच आहे. तर हे संपूर्ण डेकोरेशन तुम्हीच केलं आहे. हो सर आम्हीच केलंय. म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून कुठलीही मदत घेतली नाही. कोणाशी काही डिस्कस सुद्धा केलं नाही. टप्पू सेना कधीही कोणाशी काही डिस्कस करत नाही. तुम्ही पण ना अब्दुल दादा. नाही नाही सर. या डेकोरेशनची थीम आम्हीच ठरवली आहे आणि हे सगळं आम्हीच बनवलंय. हो येस सर. व्हेरी इम्प्रेसिव्ह. मला सांगू द्या की तुम्ही खूप छान डेकोरेशन केलंय. थँक्यू सर. वेल डन टप्पू सेना. द डेकोरेशन इज रिअली ब्युटिफुल. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. ऑल राईट टप्पू सेना. आता आम्ही निघतो. या स्पर्धेचे निकाल 8 दिवसांनी जाहीर करण्यात येतील. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. गुड लक. हा या 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 या. दोन मिनिटात दर्शन सुरू होईल. हा, या 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 या. टप्पू तुला काय वाटतं या वर्षी बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्याला मिळणार की नाही. मला तर वाटतं नक्कीच मिळणार. पण बाकीच्या सोसायटीने कसं डेकोरेशन केले त्यावर अवलंबून आहे ना. आणि स्पेशली 7 स्टार सोसायटीने. मित्रांनो एक काम करूया. त्यांचं डेकोरेशन बघूया. हो पण फ्रेंड्स आपण का जायचं त्यांचं डेकोरेशन बघायला. आणि आजोबा म्हणतात ना
की प्रत्येक माणसाची स्पर्धा ही फक्त आणि फक्त स्वतःशीच असते. म्हणजे आपल्याला फक्त आपलं 100% द्यायचंय, जे आपण नेहमीच करतो. हो, टप्पू बरोबर बोलतोय. कम ऑन फ्रेंड्स, लेट्स नॉट वेस्ट आवर टाइम. बाहेर अजून खूप गर्दी आहे. चला चला आपली पोझिशन घेऊ. हो चला तुम्ही जाऊ शकता. हा चला. हा तिकडे चप्पल तिकडे काढा. तुम्ही या. ह्यांचं डेकोरेशन किती भारी आहे यार. बघ ना किती गर्दी आहे. चल आपण पण गोकुळधाम सोसायटीच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊया की बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्या सोसायटीलाच मिळावा. तुम्ही गप्प बसा. चला इकडून. चला तर खूप लोकांनी दर्शन घेतलं. असं पण वेळ झालीच आहे. कोणी आहे का? नाहीये. भक्तजनांची रांग संपली आहे. आता काय करायचं? अरे वा अब्दुल भाई, आता पटापट आरतीची तयारी सुरू करूया आणि आम्ही चेंज करून येतो. ठीक आहे. अरे टप्पू बेटा. हा पप्पा. आरती कधी आहे बेटा? बस पप्पा, सोसायटीतले सगळे लोक आले ना की आपण लगेच सुरू करूया. त्याचे टप्पू बेटा मानलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही तर सगळ्यांनी कमालच केली. आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला किती भक्तजन आले होते. ऐका तुम्हाला माहितीये का कोण आलंय ते? कोण आलंय? अरे काय चाललंय तुझं? अरे खूप मोठी हस्ती आली आहे. अरे कोण आलंय? काय अरे सांगू बघा तुम्हाला? स्वागत आहे तुमचं बिपाशा मॅम. केम छो विक्रम भाई? बस मजामा. हे विक्रम भाऊ गुजराती आहेत. तुमचं स्वागत आहे. या. हा टप्पू आमचा मुलगा आहे. हा. हो बस आता सगळ्यांना सांगायची काय गरज आहे टप्पू आमचा मुलगा म्हणे. ते भेटतील ना आपसात. मी बोललो होतो ना दया, आपल्या सोसायटीचं वास्तूच कमालीचं आहे. हे मोठी असती बघा आपल्या सोसायटीमध्ये स्वतः येतात. थँक्यू. पण तुम्ही दोघे अचानक असे इथे कसे काय? आम्ही गोकुळधामच्या गणरायाचं दर्शन घ्यायला आणि आशीर्वाद घ्यायला आलो होतो. खूप ऐकलंय तुमच्या सोसायटीच्या गणपतीबद्दल. म्हणतात की मनापासून प्रार्थना केली तर काहीतरी आशीर्वाद नक्कीच. हो. टप्पू सेना, आपल्या गोकुळधाम सोसायटीचे गणपती बाप्पा हिंदी पिक्चरच्या कलाकारांमध्ये सुद्धा प्रचलित आहेत. आणि आम्ही हे सुद्धा ऐकलंय की इथून रिकाम्या हाती कोणीही जात नाही. हो, अगदी खरं ऐकलंय तुम्ही. या दर्शन करा. या. मॅम सर, तुम्ही दर्शन तर घेऊ शकता, पण तुम्हाला दर्शन घेण्यासाठी उद्या यावं लागेल, कारण आशीर्वादाची वेळ आता संपली आहे. वी आर सो सॉरी. टप्पू बाळा काय बोलतोयस तू? दर्शन करू दे. बिपाशा मॅम इतक्या प्रेमाने बोलताय. सोबत विक्रमजी सुद्धा आहे. हो. विक्रम सर बिपाशा मॅम इतक्या प्रेमाने बोलताय. दर्शन करू दे. पण पोपट अंकल, आमचा नियम आहे ना की 10 वाजता आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम समाप्त होतो.
प्लीज. मान्य आहे बेटा, पण ही लोक खास करून दर्शन करायला आले आहेत, लांबून आले आहेत, असं बरं नाही. करू दे. हा म्हणजे एक स्पेशल केस समजून आपण दर्शनाला परवानगी देऊ शकतो ना. नक्कीच. ठीक आहे भिडे अंकल, तुम्ही आमचे शिक्षक आहात. जर तुम्हीच सांगता की नियमाचं उल्लंघन करा तर आम्ही नक्की करतो. सॉरी विक्रमजी, सॉरी बिपाशाजी, आम्ही नियम नाही मोडू शकत. नियम हे सगळ्यांसाठी सारखे असतात. आम्ही आरतीसाठी उशीर तर नाही आहोत ना? अरे विक्रम सर, बिपाशाजी, तुम्ही इथे गोकुळधाम सोसायटी मध्ये? अय्यर भाऊ शांती. हो हो, पण की होलो अपनार. आपली बंगाली? ह्या मी बंगाली आहे, माहितीये. आम्ही ओ बीबी, आपी ओ बीबी. बेबी म्हणजे? बेबी बिपाशा बासू, बीबी बबिता बॅनर्जी. पण आता मी BI आहे, म्हणजे बबिता अय्यर. माय वाईफ, माय सेल्फ कृष्णन सुब्रमण्यम अय्यर. जर मला बंगाली आली असती तर आता बबिताजींच्या जागी मी त्यांच्याशी बोलत असतो ना. बेटर लक नेक्स्ट टाइम. पण झालंय तरी काय सांगा तरी. मी बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आली. बस इतकंच ना. तुम्ही काळजीच करू नका, मी जाते आणि त्यांच्याशी बोलते. ओके. टपूसेना ऍक्च्युली गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलेत, तर प्लीज ह्यांना आशीर्वाद घेऊ द्या ना. पण टप्पू बाळा, आता हे जरा जास्तच होत आहे. इतकं कठोर बनायची गरज नाही बेटा. बबिताजी पण समजवत आहे आणि बापूजीने तुला शिकवले आहे ना, अतिथी देवो भव. हे आपले पाहुणे आहेत, आपले अतिथी आहेत, तर हे सुद्धा आपले देवच आहेत. त्यांना असं नाराज नाही करू शकत. द्या द्या, चला परवानगी द्या. बघा, मान्य आहे की नियम नाहीच मोडले पाहिजे, पण असे नियम काय कामाचे जे देवाचे आशीर्वादच नाही घेऊ देणार. नाही मम्मी, तुम्ही बरोबर बोलताय. मॅम, सर, या आशीर्वाद घ्यायला आत या. थँक्यू. अरे वा, क्या बात आहे. तुम्ही दर्शन करून घ्या, तोपर्यंत आम्ही बाकीच्यांना बोलवतो आरतीसाठी. हो बरोबर आहे. चला चला, सगळ्यांना बोलवू आपण. हो चला चला लवकर पोझिशन घे. चला. ओली, पडदा उघड. Oh my God, बिपाशा, look at this यार. म्हणजे जे आपण ऐकलं होतं ते खरं आहे. खूप छान हा टपू. इट्स अ मिरॅकल. या. बिपाशाजी, तुमच्या हाताने थँक्यू टपू. तू आम्हाला आशीर्वाद घेण्याची संधी दिलीस. इट्स अ प्लेजर सर. थँक्यू. हो. मॅम, सर, ते आता आम्ही लगेच गणपती बाप्पाची आरती करणार आहोत. सो इफ यू डोंट माइंड, तुम्ही आम्हाला जॉईन कराल का? हा हो सर, प्लीज प्लीज सर. येस शुअर. नक्कीच. दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्ना खचित फारा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया रे.
फ्रेंड्स, असं वाटतं की यावर्षी बाप्पाच्या कृपेमुळे आपली दानपेटी ओव्हरफ्लो होणार आहे. रोज जर असंच कलेक्शन झालं ना तर आपल्या जवळ खूप सारे पैसे जमा होतील आणि पुढच्या 10 वर्षांपर्यंत आपण गणपती डेकोरेशन आरामात करू. मुलांना एका गोष्टीची तुमची स्तुती करावीच लागेल. तुमचा प्लान एकदम सफळ झाला. क्या बात आहे हा. बरं टपूसेना, मान्य आहे की तुम्ही लोकांनी आम्हाला अजूनही सांगितलं नाहीये की डेकोरेशनसाठी तुम्ही पैशांचा बंदोबस्त कुठून केला, पण बाप्पाच्या कृपेने इतकी देणगी आली आहे की तुमचा खर्च सहज निघून जाईल आणि कदाचित पैसे उरतील सुद्धा. हो हो, तेही होईल. तर टप्पू, काय ठरवलंय? या दानपेटीला रात्री कुठे ठेवणार आहे? इथेच. नाही नाही टप्पू बाळा, असं उघड्यावर दानपेटी ठेवणं हे खूपच रिस्की आहे. ओय, कोणाची हिंमत आहे की बाप्पाची दानपेटी चोरण्याचा विचार सुद्धा करेल? ओय, मी त्याच्या गाडीचे पार्ट्सच नाही, स्पेअर पार्ट्स पण वेगळे करून टाकेल. सोडी भाऊ, ते तर तू तेव्हा करणार ना जेव्हा तू त्याला पकडशील. रात्रीच सगळे पैसे घेऊन कोणी गायब झालं तर? मग पोपट अंकल, डोंट वरी, असं काही होणार नाहीये. ते बघा. ते लक्ष ठेवणार आहेत. अरे, सीसीटीव्ही कॅमेरा हे कुठून आले? शेठजी, हे मी मागवले आणि बाघाने लावले. हो शेठजी. टप्पू शेठजी, कॅमेरा बरोबर चालू आहे ना? हो हो, बघा अंकल, एकदम परफेक्ट चालू आहे. काळजी करायची गरज नाहीये. आज मी मंडपातच झोपणार आहे आणि एक सिक्युरिटी गार्ड सुद्धा येणार आहे. मित्रांनो, मी सुरुवातीपासून सांगत होतो, काळजी करायची काहीच गरज नाही. टप्पू सेना खूप हुशार आहे. ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं लक्ष ठेवतील. अगदी योग्य बोललात मेहता साहेब. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, संपूर्ण सोसायटी तर्फे टप्पू सेनेचं अभिनंदन करतो. बरोबर आहे. अगदी झालं तर उद्या भेटू. सावकाश. हो, तर मी सुद्धा अरे जातो. हो, तू पण भेटूया चल, चल, काय? चल. मला पण काही काळजी ते चावी दे मला. हा, ठीक आहे, चावी. ओके, चला. अहो, कशी दिसते मी? मस्त. काय नवीन घातलंय आज? बघा ना, नीट बघा ना. हा, तरीच तर मी विचार करतोय की काय नवीन आहे. कधी घेतल्यास बांगड्या? कप्पाळ माझं. ए टिकली. अरे हो. अगं माधवी, ही तीच टिकली आहे ना जी गणपती बाप्पांनी आशीर्वाद म्हणून दिली होती? नशीब माझं. आहा, दाखव दाखव. ओहो हो हो, किती सुंदर दिसतेस. ही टिकली तुला शोभते. हा, हो ना? हो, असं वाटतंय जणू चंद्रावर कोणीतरी चांदणं सजवलं. इश्श, काहीतरीच. अगं खरंच. तुला माहितीये माधवी, ही टिकली इतकी सुंदर का दिसते? का? कारण तू सुंदर आहेस. काय तुम्ही पण ना, किती ते. अगं हो, आता हीच टिकली माझ्या कपाळावर लाव, एकदम घाण दिसेल बघ. काय? मला असं म्हणायचं की तू खूप 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 जास्त सुंदर आहेस. बस बस बस, खूप झाली स्तुती तुमची. आणि जर करायचीच असेल ना तर टप्पू सेनाची करा. किती सुंदर आयोजन केलं या मुलांनी यावर्षी. नाही नाही माधवी, आयोजन तर चांगलंच केलंय त्यांनी, पण काय आहे ना, त्या आयोजनामुळे जबाबदारी माझी वाढली आहे. तुमची जबाबदारी वाढली? कशी? अगं काय कशी? जेठाला दुकानावर जाईल, सोडी गॅरेजवर जाईल, मेहता साहेब ऑफिसला जाणार, अय्यर आपल्या लॅब मध्ये जाईल, हाती भाऊ आपल्या पेशंट बरोबर बिझी होतील. मग गर्दीला सांभाळायला उरलं कोण? पोपटलाल, अब्दुल आणि मी. या सोसायटीच्या मुलांबरोबर आम्हालाच थांबावं लागणार ना. बरोबर आहे, थांबायलाच हवं. मुलं आत्मविश्वासपूर्वक तेव्हाच उभे राहू शकतील जेव्हा त्यांना विश्वास असेल की जर ते कोसळले तर त्यांना सांभाळायला मोठे आहेत, नाही का? नाही नाही, ते तर आम्ही असतोच आणि नेहमी असणार. पण काय ना माधवी, अजून 10 दिवस शिल्लक आहे. त्या रिटायर रिपोर्टरनी ही बातमी टीव्हीवर दिली. मग पुढे बघ, गर्दी आणखी वाढत जाणार. हो, चांगलंय अरे चांगलंय. चांगलंय काय चांगलंय? आज बघितलंस ना तू, सोसायटीत ब्लॅक मार्केटिंग वाले आले होते तेव्हा माझी काय अवस्था झाली होती. मला तर हा विचार करूनच भीती वाटते की पुढच्या 10 दिवसात काय होणार आहे. ही भीड सांभाळता सांभाळता भिडेचं काय होणार आहे. तू बघ माधवी, पुढच्या 10 दिवसांपर्यंत एका शिक्षकाची परीक्षा होणार आहे.